नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल। धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। राजकारण्यांची उठबस वाढल्यामुळे भोंदू अशोक खरातची वाढली होती मुजोरी। जवळच्या व्यक्तीच्या गरोदर महिलेवरही केले अत्याचार। जवळच्या व्यक्तीने स्पाय कॅमेरे लावून भरला अशोक खरातच्या पापाचा खडा। काळे कारनामे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची रविवारची एसआयटी चौकशी पूर्ण। आता ताकद नाही राहिली। महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची पोलिसांनी हवा काढली। प्रकाश आंबेडकरांचा आज नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा। एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही सहभागी होणार। अमेरिकेकडून इराणला नव्यानं लक्ष्य। इराणचं लढाऊ विमान पाडलं। ड्रोन आणि रडार सिस्टीमही अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। लष्कराच्या सेंट्रल कमांडनं जारी केला नवा व्हिडिओ। इस्रायलच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर। इस्रायलवर रात्रभर तुफान हल्ले। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणकडून लक्ष्य। देशातील गॅस इंधनाचा पुरवठा अखंडित ठेवा। पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी घेतला आढावा। विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार। काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत होते दीर्घकाळ सक्रिय। आज सातारा, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यातही या पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता। नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी। महेंद्र गायकवाडचा दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।